निर्भय महाराष्ट्र, सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ। पुणे शहर परिसरातील धरण क्षेत्रात 2 दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचं दिसून येत आहे। सध्या मुळशी, टेमघर, वडिवळे या धरण क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून काही ठिकाणी हलक्या सरी बरसतायत। पुणे शहर तसेच जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून खडकवासला धरण साखळी प्रकल्पातही 4 धरणाच्या परिसरात कोसळणारा पाऊस आता ओसरलाय। मात्र 4ही धरणांमधील पाणीसाठा 93.11% पोहोचलाय। दिवसभरात टेमघर धरण क्षेत्रात 9 मिलीमीटर, वरसगाव धरण परिसरात 7 मिलीमीटर, पानशेत धरण क्षेत्रात 6 मिलीमीटर तर खडकवासला धरण परिसरात अवघ्या 1 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। सध्या टेमघर धरणातून 275 वीज निर्मिती आणि 1087 क्युसेक वेगानं खडकवासला धरणात पाणी सोडण्यात येत आहे। वरसगाव आणि पानशेत धरणातून वीज निर्मितीसाठी प्रत्येकी 600 क्युसेकनं पाणी सोडण्यात येत आहे। खडकवासला धरणातून शेतीसाठी नवीन मुठा उजवा कालव्यातून 1005 क्युसेकनं पाणी सोडण्यात येत आहे। निर्भय महाराष्ट्र, सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ।